नमस्कार सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नारी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आताच नुकतं राज्य सरकारने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी MSCET IEL नीटच्या पूर्वतयारीसाठी 6 GB नेट आणि इंटरनेट फ्री देण्याची योजना आखली आहे। त्याद्वारे तुम्हाला फ्री टॅबलेट ही योजना सुरू करण्यात आली आहे। तर ही योजना गरीब मुलांसाठी सुरू करण्यात आहे, जी मुले बाहेर महागडे क्लास लावू शकत नाही। तर अशा मुलांसाठी ही योजना आखली आहे राज्य सरकारने। तर जे मुले क्लास लावू शकत नाही ते मुले या टॅबलेटच्या मुळे घरी बसून अभ्यास करू शकतात। तर जे शहरी भागातील विद्यार्थी आहेत त्यांना 70% मार्क आवश्यक आहेत आणि जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना 60% मार्क आवश्यक आहेत, जेणेकरून त्यांना या योजनेचा लाभ भेटेल। याच विद्यार्थ्यांना तर फ्री टॅबलेट आणि 6 GB इंटरनेट फ्रीमध्ये भेटणार आहे। पण 10वीला हे मार्क्स मिळूनही तुम्ही सायन्सला जर ॲडमिशन घेतलेलं नसेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे, कारण की ही फ्री टॅबलेट योजना ही सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि त्याच्यासाठी प्रवर्गही आहे। OBC, VGNT आणि SBC साठी आहे। तर त्यासाठी तुम्हाला महान नॉन क्रिमिनल सुद्धा आवश्यक आहे आणि तुम्ही यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। 10वी पास झाल्यानंतर बघा, अनेक विद्यार्थ्यांना इंजिनियर मेडिकलची तयारी करायची असते। तर यासाठी तुम्हाला नीट IETची एक्झाम द्यावी गरजेचं आहे। तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत त्यांना ऑनलाईनची सुविधा केली आहे सरकारनं। तुम्ही स्क्रीनवर वेबसाईट पाहू शकताय। तर मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईट देणार आहे। तरी तुम्ही या योजनेचं नाव पाहू शकताय की महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र याचा विभाग तुम्ही पाहू शकताय, शिक्षण विभाग, राज्य महाराष्ट्र। तर ही योजना कोणी सुरू केली तर महाज्योती संस्था यांनी ही योजना सुरू केली आहे आणि या संस्थेचा उद्देश काय आहे ते पहा। विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, म्हणजे जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची म्हणजेच 10वी नंतर जर त्यांना सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा 12वी नंतर जर त्यांना मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना CET, IET आणि नीट या प्रकारच्या एक्झाम द्याव्या लागतात। तर या एक्झामची तयारी करण्यासाठी ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील विद्यार्थ्यांना खूपच समस्यांचा सामना करावा लागतोय। तर त्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे। तर इयत्ता 10वीमध्ये उत्तीर्ण आहेत ज्यांनी सायन्समध्ये 11वीमध्ये सायन्समध्ये प्रवेश घेतला आहे, तर याच मुलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे। शहरी भागातील विद्यार्थ्यांना 70% मार्क आवश्यक आहेत 10वीमध्ये आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% मार्क आवश्यक आहेत। तर आणि नंतर तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलेले असावे। जर तुम्ही सायन्सला ॲडमिशन घेतलेले असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे। तर या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना उपयुक्त प्रशिक्षणासाठी पुस्तकेही दिली जाणार आहेत आणि जे विद्यार्थी पात्र होतील त्यांना JEE, नीट आणि CET ऑनलाईन कोचिंग क्लासेसची मोफत म्हणजेच फ्रीमध्ये सुविधा दिली जाणार आहे। तर या फ्री टॅबलेटच्या अंतर्गत मिळणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आत्ताच ऑनलाईन अर्ज करा। पात्रता तुम्ही पाहू शकताय की याची 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे। या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय की या योजनेसाठी आवश्यक लागणारे कागदपत्रे कोणते आहेत। तर आधार कार्ड आवश्यक आहे, रेशन कार्ड, रहिवाशीचा पुरावासाठी तो स्थानिक म्हणजे महाराष्ट्राचा रहिवासी असावा, इयत्ता 10वीची मार्कशीट, 11वी सायन्समध्ये प्रवेश घेतल्याचं पत्र आणि नॉन क्रिमिनलवाल्याने जातीचा दाखला, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, विद्यार्थ्याचे पासपोर्ट आकाराचे फोटो, विद्यार्थ्याचे ईमेल ID, मोबाईल नंबर आणि बँक खात्याचा तपशील। तर बँक खात्याचा तपशील देताना तुम्ही आधार लिंक करून घ्या। तर या सर्वप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट तयार करून ठेवा। तुम्ही इथं वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊनही तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय। तर तत्पूर्वी मी जे लिंक दिले आहे त्या लिंकवर क्लिक करून या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा हे सांगत आहे मी तुम्हाला। तर स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय की इथं संपूर्ण डिटेल आहेत की डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे, क्वालिफिकेशन डिटेल्स आहेत, पर्सनल डिटेल्स आहेत। तर तुम्ही ऑनलाईन नेट कॅफेमध्ये जाऊन हा अर्ज करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर या पद्धतीनेच तुम्हाला हा अर्ज करायचा आहे
आणि नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला पुढची माहिती येणार आहे. अशा पद्धतीनेच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहे. तर तुम्हाला त्या डॉक्युमेंटमध्ये अपलोड करताना 10वीची मार्कशीट, 11वीमध्ये प्रवेश घेतल्याचं सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो, ईमेल ID, आधार कार्ड, रहिवासी दाखला ही सर्व डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. इथं त्यांनी फॉर्मॅटही दाखवला आहे की कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे. तर 200 KB आत तुमची इमेज असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करू शकणार आहेत. तर अशा पद्धतीने तर जे पात्र विद्यार्थी आहे SBC, OBC आणि VJNT या सर्व विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.